कार्यक्रमाच्या उत्तरार्धात 2 भक्तिरचना सादर करतोय. पांडुरंग
कार्यक्रम संपलाय असं वाटत नाही ना? मग पुन्हा एकदा थोडं वाजवायला जर हवं असेल त्यांनी तर तुम्ही टाळ्या वाजवून सांगा. काय करायचं? तुम्ही सगळी अगदी शाळेची काही मुलं आहेत आणि हे प्रथम बालाजीच्या समोर आज सेवा करतायत. गाण्याची साथसंगती सर्वात अवघड गोष्ट आहे आणि सगळी मुलं अत्यंत मेहनतीने त्यांनी बसवलं आहे. त्यामुळे वेगळं काही सादर करण्यापेक्षा आमच्याकडून आम्ही सगळ्यांकडून त्यांना आम्ही वन्स मोर देतो. माझी रेणुका माऊली हे गाणं परत आपण ऐकूया. 1 2 1 2 3 4
अभ्यास आणि सगळं शेड्यूल सांभाळून एवढं रियाज करणं हे जेवढं मेहनतीचं काम मुलांकडून आहे तेवढंच गुरूंचं सुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा असतो. आणि असे गुरु आपल्याला नाशिकमध्ये लाभलेले आहेत हे आपले भाग्य आहे. तो आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? पुन्हा एकदा टाळ्यांच्या आवाजात करूया. इसी के साथ मैं स्वागत भी करती हूँ मुंबई से जो षण्मुखानंद संगीत विद्यालय के सब विद्यार्थी यहाँ पे आए हैं और जो प्राचार्य है संगीत विद्यालय के वैनिका प्राचार्य श्यामला सजनानी जी, आपका स्वागत. तो आज ये इतना स्वर्ण और इतना स्वीट मोमेंट है कि नासिक के जो हमारे सीनियर गुरु है तबला में श्री वारे नितिन वारे जी यहाँ पे मौजूद हैं और उनकी छोटे बच्चे और बड़े विद्यार्थी, हमने उनकी कला का अभी देखा पूरा इतना अनुभव हमने आज किया. और उसी के साथ कल जो हमारे यहाँ पे कार्यक्रम होने वाला है, षण्मुखानंद स्कूल के सारे बच्चे मुंबई से आज आए हैं, तो आपका स्वागत. बहुत ही हर्ष उल्लास से आज का ये पहला दिन जो है ब्रह्मोत्सव 2024 का, और ये पहला सांस्कृतिक कार्यक्रम आज हुआ है. कल ही शारदीय नवरात्र शुरू हुआ है और आज ये कार्यक्रम है. और वारे सर जी, आपकी सेवा आप हमेशा यहाँ पे होती है, हमेशा होती है, और फिर भी हम आपको हमेशा बुलाते रहते हैं अभी. और साथ संगत के लिए भी सर आने वाले हैं, उनका कार्यक्रम है यहाँ पे. तो मैं वारे सर से विनती करती हूँ कि आप 2 शब्द यहाँ पे आशीर्वाद आप दे सबको. गोविंदा. सगळ्यांना नमस्कार. बालाजी ट्रस्टचं पहिल्यांदा अभिनंदन की त्यांनी या सर्व मुलांना इथे संधी दिली. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो की हा जो सहवादनाचा कार्यक्रम आहे याची सुरुवातच या मंदिरात झाली. विक्रम असतील, वैशाली असतील, हर्षवर्धन, राजेश्वरी असतील, की आम्ही ही संकल्पना मांडली होती त्यांच्यापुढे की आमच्याकडे 50 मुलं आहेत आणि त्यांना आम्हाला वाजवायला बसवायचं आहे. तर त्यांनी सांगितलं की ह्या मंदिरात पहिला कार्यक्रम झाला पाहिजे आणि ती सुरुवात या मंदिरात झाली आहे. आणि ही सुरुवात आत्ताची नाही तर अनेक वर्षांपासूनची संगीत सेवा इथे आहे. ती भारतातले जवळपास सगळे नामवंत गायक कलाकार इथे येऊन आपली सेवा सादर करून गेले. आणि ह्या ट्रस्टनी, या बालाजी मंदिराच्या सर्व बालाजीवाले परिवारांनी हे मात्र अजूनही लावून धरलं आहे की जेवढे उगवते नाशिकमधले कलाकार आहेत, जे तबल्यातले, गाण्यातले, डान्समधले असतील, त्या सर्वांना इथे ते संधी देतात. आणि ही जी मुलं बसली आहेत ह्याच्यापैकी 90% मला वाटतं 1-2 मुलं अशी असतील की ज्यांनी गाण्याची साथ संगत केली. म्हणजे आदी असेल किंवा ध्रुव असेल किंवा आदेश असेल, की हे मुलं युजली गाण्याबरोबर कधीतरी साथ करत असतील. पण हा साहिल, नकुल, क्षितिज, हा यदू किंवा हा पार्थ असेल, या मुलांनी गाण्याबरोबर कधीच वाजवलं नव्हतं. पण गाण्याची साथ संगत करायला पाहिजे आणि ती कशी करायची तर थोडी आम्ही ती डिझाईन केलं आणि ते खूप छान त्यांनी सादर केलं. सगळ्यांना त्याच्यात आनंद वाटला. आणि एक दुर्गास्तुती आम्ही मुद्दामून सादर केली. खरं ती खूप अवघड आहे तबल्यावर बसवायला, पण ही मुलं सगळं शेड्यूल संपवून रोज येत होती, प्रॅक्टिस करत होती आणि त्या निमित्ताने सगळं सादर झालं. तुम्ही सगळ्यांनी आला, त्यांना आशीर्वाद दिले, त्याबद्दल धन्यवाद सांगितले.
व्यंकटरमणा गोविंदा. आवाज नाही आला. लक्ष्मी रमणा गोविंदा.